इस्रायलमध्ये रणगाडाविरुद्ध क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे। या हल्ल्यात अन्य 2 जखमी झाले असून तिघेही केरळचे रहिवासी आहेत। लेबनॉनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल्लाह हा हल्ला घडवल्याचं सांगितलं जात आहे। उत्तर इस्रायलच्या सीमावर्ती भागातील एका बगीच्यावर असलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयाची ओळख पटली आहे। पॅट निबिन मॅक्सवेल असं मृत तरुणाचं नाव आहे। मॅक्सवेल 2 महिन्यांपूर्वी इस्रायलला गेला होता। तो एका शेतात मजूर म्हणून काम करायचा। मॅक्सवेलच्या पश्चात पत्नी आणि 5 वर्षांची मुलगी असा परिवार आहे। त्याची पत्नी 7 महिन्यांची गर्भवती आहे। या हल्ल्यात अन्य 2 जखमी झाले, तेही भारतीय आहेत। बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी त्यांची नावे आहेत। पॅटचा अपघात झाल्याचं आधी सुनेला कळवलं, मग मला त्याच्या निधनाची बातमी मिळाली, असं पॅट मॅक्सवेलचे वडील पॅथरॉस मॅक्सवेल यांनी सांगितलं। पॅथरॉय यांना 3 मुलं आहेत, पैकी 2 इस्रायलमध्ये तर 1 जण अबुधाबीमध्ये काम करतो। मॅक्सवेलच्या निधनानंतर भारतातील इस्रायल दूतावासानं शोक व्यक्त केला। हल्ल्यात जखमी झालेल्यांना योग्य उपचार दिले जात आहेत, त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे। एका भारतीय नागरिकांच्या मृत्यूनं धक्का बसला आहे, आम्ही दुःखी आहोत, असं ट्विट दूतावासाकडून करण्यात आलं। उत्तर इस्रायलमध्ये सीमेच्या जवळ असलेल्या गॅलिल परिसरातील एका बागेत सोमवारी सकाळी 11च्या सुमारास हल्ला झाला। या हल्ल्यात जॉर्ज होरपळला, त्याला जवळच असलेल्या बेलिन्सन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याचा चेहरा भाजला, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। त्याची प्रकृती सुधारत आहे, त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे। तर मेल्विनला किरकोळ जखमा झाल्या आहेत, त्याच्यावर उत्तर इस्रायलच्या जीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तो केरळच्या इडुक्कीचा रहिवासी आहे।